subscribe to our channel and press the bell icon. प्रिय विद्यार्थी मित्रों, सरअब्दुल सत्तार खान इस यूट्यूब चैनल में आपका स्वागत है। 8th क्लास मराठी सुगम भारती, ये 11वां पाठ है प्राणी आणि आपण। प्रश्नोत्तर और स्वाध्याय करेंगे, सवालात के जवाबात और सरगर्मियाँ। चलिए शुरुआत करते हैं। प्रश्न पहिला है, कारणे लिहा। प्राणी पक्ष्यांची संख्या कमी होत चालली आहे कारण अभयारण्ये महत्त्वाची आहेत, कारण राष्ट्रीय उद्यानाची गरज आहे, कारण प्राणी पक्ष्यांची संख्या कमी होत चालली आहे कारण मानवाने त्यांच्या घरावर कब्जा केला आहे। दुसरा, अभयारण्ये महत्त्वाची आहेत कारण त्यात दुर्मिळ सजीवांना कायद्याने संरक्षण मिळते। तिसरा, राष्ट्रीय उद्यानाची गरज आहे कारण दुर्मिळ जातीच्या सजीवांचे संरक्षण करण्यासाठी उपाय केले जातात। प्रश्न दुसरा, खालील अन्न साखळी पूर्ण करा। पहिला आहे घार। वनस्पती किडे, बेडूक, साप, घार। म्हणजे वनस्पती कोण खाते? किडे कोणाचा आहार आहे? बेडूक कोणाचा आहार आहे? साप कोणाचा आहार आहे? घार। वैसे ही है, हरिण गवत खातो आणि हरिणला वाघ खातो, म्हणजे हे पण एक अन्न साखळी आहे। प्रश्न तिसरा, अभयारण्य हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा। दुर्मिळ सजीव हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा। जिथे दुर्मिळ सजीवांना निर्भयपणे हिंडता येते त्यास काय म्हणतात? काही प्राण्यांचे प्रजातींचा ऱ्हास होऊन त्यांची संख्या कमी होते, त्यास काय म्हणतात? प्रश्न चौथा, थोडक्यात उत्तरे लिहा। जंगलतोडीची कारणे लिहा। ब्राझील येथे भरलेल्या वसुंधरा परिषदेची माहिती लिहा। जैवविविधतेची जपणूक करण्यासाठी होत असलेली आधुनिक प्रयोग लिहा। प्रस्तुत पाठात व्यक्त झालेली कल्पना प्रत्यक्षात येईल असे तुम्हास वाटते का? सकारण लिहा। पहिलेचं उत्तर आहे, माणसाने राहायला घरे लागतात। घरासाठी व इमारतीसाठी लाकूड लागते, म्हणून माणसाने वृक्षतोड सुरू केली। झाडापासून माणसाला खूप फायदे आहेत। बऱ्याच झाडांचा उपयोग जळणासाठी व घरातील लाकडी सामानासाठी केला जातो। हळूहळू लोकसंख्या वाढली। माणसाच्या दैनंदिन गरजा वाढल्या। चैनीच्या वस्तूंची आवड वाढली, त्यासाठी जंगलातली झाडे तोडली गेली। अशा प्रकारे हळूहळू जंगले नष्ट होऊ लागली। जंगले आपली नैसर्गिक संपत्ती आहे, परंतु मानवाच्या हव्यासापायी जंगलतोड बेसुमार वाढली, त्यामुळे अन्न साखळी बिघडली। प्रश्न दुसऱ्याचं उत्तर आहे, काही कारणामुळे प्राण्यांच्या व पक्ष्यांची संख्या कमी झाली तर त्याचा परिणाम संपूर्ण सृष्टीवर होतो, कारण प्राण्यांची व पक्ष्यांची नैसर्गिक अन्न साखळी असते, ती एकमेकावर अवलंबून असते। ती पूर्णपणे समतोल राहणे अत्यंत गरजेचे आहे। त्यासाठी 1992 साली ब्राझील येथे वसुंधरा परिषद घेण्यात आली। या परिषदेत जैवविविधतेचे संरक्षणाचा करार करण्यात आला। या परिषदेत अनेक देशांच्या प्रतिनिधींनी जैवविविधता संरक्षण करारावर सह्या केल्या। दुर्मिळ जातीच्या सजीवांच्या संरक्षणाचे उपाय करण्यात आले। पर्यावरण संतुलनाच्या दृष्टीने ही अतिशय महत्त्वाची अशी वसुंधरा परिषद होती। तिसऱ्यांचं उत्तर आहे, दुर्मिळ जातीच्या सजीवांच्या प्रजातीचा नाश होत आहे, त्यांची संख्या कमी होत आहे। अशा दुर्मिळ सजीवांची व या जैवविविधतेची जपणूक करण्यासाठी काही कायदे करण्यात आले। राष्ट्रीय उद्याने व यांची निर्मिती करण्यात आली। दुर्मिळ होत चाललेल्या प्राण्यांच्या प्रजातींच्या वाढीसाठी प्रकल्प तयार करण्यात आले। बियाणे पेढ्या व गुणसूत्र पेढ्या असे शास्त्रीय आधुनिक प्रयोग केले गेले। अशा प्रकारे जैवविविधतेच्या जपणुकीसाठी अनेक आधुनिक उपाय करण्यात आले। चौथ्याचं उत्तर आहे,
पशुपक्ष्यांची अन्नसाखळी टिकवणे, त्यांच्या जैवविविधतेचे संरक्षण आणि त्या योग्य पर्यावरणाचे रक्षण हे अतिशय महत्त्वाचे मुद्दे आहेत. हे जर केले नाही तर संपूर्ण सृष्टीचे संतुलन बिघडण्याचा धोका आहे. हे लक्षात घेऊन जैवविविधता टिकविण्यासाठी काही कायदे केले आहेत. तसेच राष्ट्रीय उद्याने व अभयारण्याची निर्मिती केली आहे. दुर्मिळ सजीवांचे संवर्धन करण्यासाठी काही आधुनिक प्रयोगही केले आहेत. त्यामुळे जैवविविधतेची जपणूक ही कल्पना प्रत्यक्षात अवतरेल याची खात्री वाटते. परंतु जंगलतोड व पर्यावरणाची हानी टाळणे हे प्रत्येक भारतीयाचे व्रत झाले पाहिजे, हेही तेवढेच खरे आहे. चंगळवाद थोपवून पर्यावरणाचे संरक्षण सडेतोडपणे करणे अत्यंत गरजेचे आहे. खालील शब्दासाठी पाठात आलेले विरुद्धार्थी शब्द शोधून लिहा. जास्त, कमी, अपूर्ण, संपूर्ण, अनैसर्गिक, नैसर्गिक, चूक, बरोबर. अनेक वचन लिहा. घर, घरे, जंगल, जंगले, झाड़, झाड़े, औषध, औषधे. आपको हमारा वीडियो पसंद आया होगा. अगले वीडियो में दोबारा मुलाकात होगी. खुदा हाफिज़.